नमस्कार मंडळी, रिद्वी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि आज त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडारचे दर्शन आम्ही करणार आहोत। सर्वप्रथम आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतले। दर्शन खूप छान झाले। पहाटे लाईन लावून दर्शन घेतल्यामुळे गर्दीही खूप कमी मिळाली। मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती ब्रह्मगिरी पर्वताचा पायथा आहे। दर्शन झाल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत ट्रेकला सुरुवात केली आहे। पर्वताच्या पायथ्यापासून चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। मित्रांनो, एक गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्या सोबत एक काठी नक्की घ्या, कारण माकडं खूप आहेत। आम्ही आता ब्रह्मगिरी पर्वत चढत आहोत आणि आता इथून पुढे चालत आलो तर आम्हाला इथे वसतिगृह दिसले आणि ते वसतिगृह पूर्ण असं दगडाने बनलेलं आहे। इथे एक गोष्ट आवडली ती म्हणजे निसर्गावर लिहिलेले मेसेज आणि दगडामध्ये कोरलेल्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतील। चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी रेलिंग आहे। या गडावर चढण्यासाठी 800 ते 900 पायऱ्या आहेत। किमान 3 ते 4 तास या ट्रेकला लागतात। आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाच्या इथे आलो आणि हा बघताय तर तुम्ही हा दुसरा द्वार आहे आणि इथून अशा ज्या स्टेप्स आहेत ना थोड्या डिफिकल्ट आहेत। ती दोन्ही साईडला पूर्ण कातळ आहे आणि ह्या स्टेप्स आहेत। खूप थंड आहे असं वातावरण इथे। दगडांच्या मधून अशी रेलिंग आहे, एक साईड जाण्यासाठी आणि एक साईड येण्यासाठी। मित्रांनो, आम्ही ब्रह्मगिरी मुख्य दर्शनाच्या इथे पोहोचलो। इथे पाहणार आहोत गोदावरीचे उगमस्थान। इथे घडीव दगडातील शिव मंदिर बांधलेले असून त्याला ब्रह्मगिरी मंदिर म्हणतात। पुढे गोदामाईची मूर्ती व गोमुखातून गोदावरी नदीचे उगमस्थान असणारे गोदातीर्थ आहे। तसेच पुढे चालत गेलो की एक मंदिरात कनक ऋषी आणि गौतम ऋषी पती पत्नी अशी जोडीने बसलेली मूर्ती दिसते। हा मंदिर परिसर मात्र नव्याने बांधलेला वाटतो आणि या परिसरात भाविकांची वर्दळ देखील जास्त असते। गोदावरी उगमस्थानाचे दर्शन घेऊन आम्ही जटा मंदिराकडे निघालो। गौतम ऋषींनी गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटा मंदिरात प्रगट केले अशी श्रद्धा आहे। एका खडकावर शंकराने जटा आपटलेल्या खुणा दिसतात आणि तिथेच एक पाण्याची बारीक धार दिसते। मंदिराशेजारी एक पाण्याचे टाके असून त्यातील पाणी पिण्यास योग्य आहे। हे मंदिर ब्रह्मगिरीच्या पश्चिमेकडे अगदी कड्यालगतच आहे। मंदिर प्रशासनाने या मंदिर परिसरात एक डोंगर कड्याला रेलिंग्स बसवलेल्या आहेत। मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत दुर्गभंडारकडे, जिथे आम्ही आतुरतेने वाट बघत होतो। जिथे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो ब्रह्मगिरी पर्वतावर असलेल्या जटेश्वर मंदिराच्या मागून जाणारी पायवाट। फायनली आम्ही दुर्गभंडारला पोहोचलोय आणि समोर ते बघताय हा दुर्गभंडारचं टोक आहे मोठं आणि इथून आहे ना फक्त असं या तुम्हाला दाखवते मी। यस, ये नहीं देखा तो कुछ नहीं देखा, है ना काश? हाँ, कुछ नहीं देखा। इथे पोहोचल्यानंतर चालू होतो तो थरार। तुम्ही पाहत असाल तर हा दगडी पूल आहे। खूप अरुंद पूल आहे। दगडी पुलावरून जाताना काळजीपूर्वक जावे लागेल, कारण दोन्ही बाजूला खोल दरी आणि वाऱ्याचा जोर खूप असतो।
दगडी पूल संपल्यानंतर आपल्याला एक दरवाजा भेटतो, तो जातो गडाच्या दिशेने. त्याच्या आतमध्ये ना दगडामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला गडावर प्रवेश होतो, पण त्या पायऱ्या 2 फूटपेक्षा जास्त उंचीच्या आहेत आणि त्या चढताना अक्षरशः घाम निघतो. मित्रांनो, आज आमचा त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडारा हा ट्रेक समयात्रा सोबत संपूर्ण झाला आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर समयात्रा पेजला फॉलो करा. इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.